जयंत पाटील हे अचानक नाशिक दौऱ्यावर गेलेले आहेत। दिंडोरीचा जयंत पाटलांकडून बंद दाराआड आढावा घेण्यात आलेला आहे। जेपी गावितांच्या इशाऱ्यानंतर पाटलांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। भास्कर भगरेंना या ठिकाणी आता गावितांनी इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील दौरा करून या सगळ्या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा। याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, अचानक सुरू झालेल्या अचानकपणे नियोजित करण्यात आलेल्या या दौऱ्यामागे नेमकी काय राजकीय समीकरण आहेत, काय घडतंय? अमोल, खरं म्हणजे कालच्या दिवशी जेपी गावित यांनी एल्गार सभा घेत महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये एल्गार पुकारला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाशिकमध्ये आलेले आहेत। ओझर विमानतळाच्या अगदी जवळच असलेल्या एका कंपनीमध्ये या ठिकाणी बैठक सुरू आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा विविध पदाधिकारी असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आढावा घेतला जातोय। विशेष म्हणजे माकपकडनं जी बंडखोरी केली जाण्याची शक्यता आहे किंवा जेपी गावित अपक्ष उमेदवारी करण्याची शक्यता आहे, त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो आणि एकूणच माकपची असलेली मोठी ताकद ही भास्कर भगरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर जेपी गावित यांनी देखील भास्कर भगरे यांना पाडणार अशा स्वरूपाचा इशारा दिला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक होते। खरं म्हणजे या बैठकीच्या संदर्भामध्ये गुप्तता मोठ्या प्रमाणात पाळण्यात आलेली आहे। जयंत पाटील येणार याबाबतची कल्पना देखील अनेकांना नव्हती आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्येच थोड्याच वेळात जेपी गावित देखील येणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे राष्ट्रवादीची एकूणच या ठिकाणी डोकेदुखी वाढली असं म्हणायला हरकत नाही। मात्र आता जेपी गावित यांची नाराजी दूर केली जाते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जयंत पाटील यांच्याकडनं घेतला जाणारा आढावा भास्कर भगरे यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे देखील या निमित्तानं समोर येणार आहे। निश्चितपणे पुढच्या काही तासात या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद किरण तूर्त या सविस्तर माहितीबद्दल।